नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, अगदी 2 दिवसापूर्वी उद्धव साहेबांनी अशी घोषणा केली की मला अमित शाह आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावरती सूड घ्यायचं आहे. सूड अतिशय कडक भाषेत ते बोलले आणि समोर प्रचंड शिवसैनिकांची संख्या होती. मित्रांनो, आता त्यांना सूड घ्यायचा आहे. अमित शाह असतील, मोदी असतील, भारतीय जनता पक्ष असेल तर ते ठीक आहे. राजकारणामध्ये अशा गोष्टी होऊ शकतात. काहींचं असं म्हणणं आहे की त्यांची इच्छा होती की परत भाजपबरोबर युती करावी, पण ते भाजपकडनं त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही आहे, म्हणून ते अशी भाषा वापरत आहेत. तेही पॉसिबल आहे. राजकारणामध्ये ह्या गोष्टी सगळ्या माफ असतात मित्रांनो, कारण ते शेवटी युद्ध आहे. पण उद्धव साहेबांच्या ह्या जी सुडाची भाषा त्यांनी जी केली त्याच्या आगेमागेच त्यांचे एक हिंदी भाषिक प्रवक्ते आहेत, संजय गुप्ता यांनी ना मित्रांनो एक इंटरव्ह्यू दिला आहे. मला शक्य झाल्यास मी त्याची लिंक देईन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. या संजय गुप्ताने काय म्हटलेलं आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे, एकतर आम्हाला दिसतंय समोर की शिवसेना उभाठा जी आहे त्याच्यामध्ये खूप काही ठीकठाक चाललेलं नाही आहे, असं त्यांच्या म्हणण्याचा एक मतितार्थ असा होता. मग काय चाललं आहे, तर ते म्हणतात की आता मी प्रवक्ता आहे, पण मला कधीच आमचे जे सर्वोच्च नेतृत्व आहे म्हणजे उद्धव साहेब असतील, आदित्य असेल, त्यांना भेटायचा चान्सच मिळत नाही आम्हाला. आणि त्यात संजय गुप्तानी खळबळजनक अशी काही विधानं केलेली आहेत. प्रियंका चतुर्वेदी ज्या उपनेत्या आहेत शिवसेनेच्या, हिंदी भाषिक आहेत त्याही. आता मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की अनेक हिंदी चॅनल्सवरती हिंदी प्रवक्ते जे आहेत उबाटाचे ते येत असतात. त्यातले एक कोणतरी किशोर तिवारी की तत्सम आहेत, ते तर म्हणजे त्याची तर टर उडवत असतात लोक. असंच तिवारी काहीतरी नाव आहे त्याचं. असो, प्रश्न असा आहे की या संजय गुप्तानी जी विधानं केलेली आहेत प्रियंका चतुर्वेदी यांच्याविषयी, की ह्या ज्या बाई आहेत त्यांची पोच जी आहे ती आपण जनरली म्हणतो ना की किचनपर्यंत एखाद्या नेत्याच्या तुम्ही जाऊ शकता किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या किचनपर्यंत जाऊ शकता, म्हणजे तुमची तेवढी जवळीक असते. पण यांनी इथे ह्या संजय गुप्तानी किचनच्या ऐवजी बेडरूम असा शब्द वापरलेला आहे. आणि बेडरूम ह्या शब्दावरून त्यांना काय सुचवायचं आहे हे आपण समजू शकता. खरं अशी भाषा एखाद्या बाई महिलेच्या बाबतीमध्ये करू नये अशा मताचा मी आहे, पण त्यांनी हे म्हटलेलं आहे की प्रियंका चतुर्वेदी यांची जी पोच आहे किंवा त्यांचा वावर जो आहे तो ह्या उबाटाचे जे सर्वोच्च नेते आहेत त्यांच्या बेडरूमपर्यंत आहे. आणि ह्या बेडरूम या शब्दावरून भयंकर मित्रांनो खळबळ माजलेली आहे. कदाचित हे प्रवक्ते निलंबितही होऊ शकतात. मला माहिती नाही अजूनपर्यंत ते निलंबित झाले की नाही, कारण शिवसेनेमध्ये बाळासाहेब असतील, उद्धव असतील, राज असतील, ह्यांची एक आपली स्टाईल आहे की ठाकरे घराण्याची, की ते कोणाचं जास्त जे काय वर्चस्व खपवून घेत नाही. असं वाटलं की एखादा माणूस डोईजड होतो आहे तर त्याला सरळ सरळ बाहेरचा रस्ता दाखवला जातो. आणि ह्या संजय गुप्ताला जर उद्धव साहेब भेटतच नसतील असं ते स्वतःच म्हणत आहेत संजय गुप्ता, तर त्यांना बाहेरचा रस्ता ह्या मुलाखतीनंतर डेफिनेटली दाखवण्यात येईल असं दिसतं आहे. कारण प्रियंका चतुर्वेदी या खूप स्ट्रॉंग आहेत. आज शिवसेनेमध्ये अनेक ऑब्जेक्शन्स आहेत, अनेक शिवसेना नेत्यांची ऑब्जेक्शन्स आहेत त्यांच्याविषयी, कारण त्यांना राज्यसभा देण्यात आलेली आहे आणि नॅचरली कानामागून आली आणि तिखट झाली अशी भावना त्यांच्या बाबतीमध्ये आहे. सुषमा अंधारे यांच्या बाबतीतही आहे. मी मागच्याही काही व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे जी प्रस्थापित शिवसेना नेते मंडळी आहेत त्यांना फार काही त्याविषयी या नेत्यांविषयी प्रेम किंवा आदर असेल असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे हा जो कोण संजय गुप्ता नावाची जी व्यक्ती आहे त्यांनी मात्र उघडपणे
हे ठाकरेंना आव्हान दिलं असं म्हणायला हरकत नाही. आणि काही गोष्टी ते बोललेले आहेत. संजय गुप्ता त्याने असं सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे हे गद्दार नाही आहेत, तर ते बागी आहेत. म्हणजे त्यांनी गद्दारी केलेली नाही, ते बागी आहेत. आणि बागी कोण आहे किंवा गद्दार कोण आहेत असं ते म्हणतात की गद्दार प्रियंका चतुर्वेदी आहेत. आता हे जे हिंदी भाषिक प्रवक्ते आहेत किंवा नेते आहेत शिवसेनेचे उबाडाचे, त्यांच्यातलं आपापसातलं हे राजकारण असू शकते. कारण मी जोपर्यंत शिवसेना इतकी वर्ष पाहतोय, सुरुवातीला बाळासाहेबांनी मराठी सामना सुरू केला, त्याच्यानंतर काही कालांतराने असं वाटलं त्यांना की शिवसेना देश पातळीवर जायला हवी, तेव्हा हिंदी सामना सुरू झाला. संजय निरुपम जो आमचाही मित्र होता तो जनसत्तामध्ये होता आधी आणि संजय लोकप्रभेकरता लिहायचा, मीही लिहायचो लोकप्रभेकरता. तर तेव्हा संजयला मराठी सामनाचं संपादकपदी आणण्यात आलं आणि त्याच्यानंतर काही काळाने संजय निरुपम हा हिंदी सामनाचा संपादक झाला. त्यावेळी अनेकदा ही मंडळी यायची, हिंदी भाषिक असलेली संजयसारखी मंडळी शिवसेनेची बाजू मांडायला, पण एवढ्या खालच्या स्तरावरती जाऊन कधी कोणी बोललेलं मला आठवत नाही. पण हे संजय गुप्ता यांनी निश्चितपणे एक लिमिट क्रॉस केलेलं आहे. आता मित्रांनो आपण येऊया की उद्धवसाहेब जे म्हणत आहेत की मला सूड घ्यायचं आहे, सूड. तर हा सूड जो त्यांना घ्यायचा आहे तर त्यांना अभिप्रेत आहे की जी मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक आता लागू शकते कधी, त्याच्यामध्ये शिवसैनिकांनी प्रचंड मेहनत घेऊन यश आणावं असं त्यांना वाटतं आहे. पण एकीकडे तुम्ही पाहिलं की अनेक जी मंडळी आहेत शिवसेनेतली उबाडातली ती अजूनही त्यांना सोडून एकनाथ शिंदेंकडे जात आहेत. आणि हे नॅचरल आहे, कारण आज एकनाथ शिंदे यांच्या आधी सत्ता आहे, त्यांच्या अनेक खाती त्यांच्याकडे आहेत आणि माणूस जेव्हा सत्तेत असतो तेव्हा तो डेफिनेटली त्याच्याकडे लोक येतात. आणि आज तरी उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसैनिकांना देण्यासारखं फारसं काही नाही आहे. त्याच्यामुळे नॅचरली बरीचशी मंडळी अगदी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जेव्हा लागेल तेव्हासुद्धा आपल्याला आउटगोईंग उबाठामधनं झालेलं दिसेल आणि ते नॅचरल असेल. अशावेळी शिवसेना उबाठा एकसंघ ठेवणं आणि त्या एकसंघ शिवसेनेतल्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना अगदी हिरहिरीने लढण्याकरता प्रवृत्त करणं, याच्याकरता जी भाषा लागते ती उद्धव साहेबांनी वापरलेली आहे आणि त्याच्यात काही ऑब्जेक्शनबल आहे असं मला वाटत नाही की आपल्याला सूड घ्यायचा आहे. पण प्रश्न असा आहे मित्रांनो की एखाद्या व्यक्तीवरती, एखाद्या संघटनेवरती आपल्याला जेव्हा सूड उगवायचा असतो ना, तेव्हा आपली पोझिशनसुद्धा स्ट्रॉंग लागते, आपल्याकडे सुद्धा तेवढी स्ट्रॉंग माणसं लागतात. पण दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की आज तरी उबाठा शिवसेनेची जी परिस्थिती आहे कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये, मोठे कार्यकर्ते जे विजय खेचून आणू शकतात अशा कार्यकर्त्यांची बऱ्यापैकी कमतरता आहे. अशावेळी उद्धवसाहेब हा जो सगळा आता खेळ मांडला जाणार आहे, मुंबई महानगरपालिका असेल, ठाण्याची असेल, संभाजीनगर असेल वगैरे वगैरे जी काही निवडणुका लागतील त्याच्यामध्ये ते कसा विजय, फक्त कारण भाषेवरती तुम्ही कुठलीही भाषा वापरली, सुडाची भाषा वापरली तरी सत्ता खेचून आणायला नुसती सुडाची भाषा वापरून उपयोग नाही आहे. त्याच्याकरता इतर अनेक गोष्टी संसाधनं लागतात, माणसं लागतात. ती कुठून आणणार उद्धव ठाकरे साहेब हे बघावं लागेल आणि ते इंटरेस्टिंग असेल. आपण बोलूच मित्रांनो या विषयावरती. आज तरी मला असं वाटते की संजय गुप्ता नावाच्या प्रवक्त्यांनी कुठेतरी शिवसेनेचा जो काही अंतर्गत शिवसेनेमध्ये जे काही वादळ आहे किंवा जी काही लोक आउटगोईंग करत आहेत त्याविषयी व्यवस्थित सुतोवाच केलेला आहे आणि हे उबाटाकरता मला वाटते अडचणीचं आहे. बघू त्यांच्यावरती काही ॲक्शन होतो का, आपण बोलूच त्याविषयी मित्रांनो. आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.